मार्कावर याचं पासिंग राहू शकतं. ठीक आहे. चला, तर ह्या इथे घेऊत आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर. इथे सांकेतिक भाषेत आपल्याला उत्तर पाहिजे होती. कृष्ण हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषात लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखा व पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत आहेत ते आपल्याला सांगायचे होते. ठीक आहे. तर कृष्णाला पहिले इथं एबीसीडी नुसार आपण लिहून घ्यायचं सगळं व्यवस्थितपणे, आणि मी तुम्हाला याचे उत्तर व्यवस्थित गडबड न करता, काहीही गडबड नाही करणार मी. ABCDE FGH IJKLM 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 NOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. तर याचं उत्तर कोणाचं काय आलं सांगा बरं. आपण मग लवकर लवकर आला असेल तर मी उत्तर सांगून देतो. याचं उत्तर पर्याय क्रमांक आपल्याला 2 आहे की नाही. याचं उत्तर बघा, इथं केला केच आहे, मग ओला ओच राहणार आहे. ठीक आहे. ओला ओच राहणार आहे. ते पर्याय क्रमांक याचं उत्तर 2 आहे त्याच्यामुळे, हे की नाही. तर ओला ओल आहे. इथं सी ला बी दिलं म्हणजे एक मागं गेलेला आहे. मग केचा एक मागं काय असणार, जे असणार. मग जे कुठं आहे तर जे. इथं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर इथं आर झालं. केचं आर कधी होते बघा. केचं आर कधी झालं. इथं केचं 1 2 3 4 5 6 7 ला आर झालं, हे की नाही. तर इथं 7 ला सॉरी आरचं झालं, टी झालं. आरचं टी कुठे झालं, आरचं 1 सोडून झालं. मग केचं 1 सोडून एम येते. एम कुठे येते, पर्याय क्रमांक 1 मध्ये एम येते, हे की नाही. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे. आणि मग बाकीचं केचं जे झालं, केचं जे कुठे झालं, केचं एक पाठीमागे गेला. मग हा केचं जे झालं, मग आपल्याला इथं पण जे पासूनच सुरुवात झाली व्हायला पाहिजे. मग याचं उत्तर आहे 3. याच्या पद्धतीने करायचं होतं. मग याचं उत्तर पहिल्याचं 2 आहे. पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर 3 आहे. याचं उत्तर 1 आहे. आणि याचं उत्तर 3 आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर होतं. कोणाकोणाचे किती किती आलेत बरोबर ते सांगायचे उत्तर. त्याच्यानंतर आपल्याला इथे विचारलं होतं विसंगत जोडी कोणती आहे, तर ती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न झालेला आहे. बी वाली आपण नंतर करू. बी वाली माझ्याकडे ए चा पेपर मला वापस द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी याचं करतो. हा खाली गेलता तर ह्या अँटी क्लॉकवाईज किती फिरलेला आहे बघा. बाण पंच हा बाण फिरलेला. हा बाण इकडे इकडच्या साईडला दिसायला पाहिजे. हा बाण. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो. ठीक आहे. मी करून इथेच सांगतोय तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर इथे गोल भरलेला नव्हता, इथं भरलेला आहे. इथं भरलेला आहे, तिथं भरलेला नसायला पाहिजे होता. भरलेला नसायला पाहिजे होता. याचं हे उत्तर तर नसणार आहे. आणि हा त्रिकोण थोडा इकडच्या साईडनं क्लॉकवाईज फिरलेला आहे. तर हा त्रिकोण इकडच्या साईडनं फिरायला हवा होता, इकडच्या साईडनं. हे उत्तर नसणार आहे. त्याच्यानंतर हा मधातल्या साईडला आला. हा मधातला बाहेरच्या साईडला जाईल, तर बाहेरच्या साईडला गेलेला आहे. ह्या 2 पैकीच उत्तर राहणार आहे. हे याचं उत्तर आयदर पहा हा ह्या साईडला आहे. तर आता याचं उत्तर कसं होणार. हे पाण्याची प्रतिमा आहे ना, पाण्याची प्रतिमा याची पाण्याची प्रतिमा बाहेरच्या साईडला. प्रश्न क्रम याचं ए उत्तर राहणार आहे. याचं उत्तर 3 नाही आहे, ए आहे याचं उत्तर. पाण्याची प्रतिमा पाहिजे ना आपल्याला. पाण्याची प्रतिमा इथं पण आहे आणि इथं पण आहे. नाही, पर्याय क्रमांक 3च उत्तर याचं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर पाहू 3 आहे, बरोबर आहे. त्याचं उत्तर 3 होतं. पीचं झालं. पीच्या नंतर के गेलं. पीच्या नंतर के कितव्या नंबरला आलं, पाठीमागून 1 2 3 4 5 नंबरला. त्याच्यानंतर एफ
1 2 3 4 5 नंबरला एफ आलं. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 नंबरला ए पासून सुरुवात व्हायला पाहिजे होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थित समजून घेऊन करत आहे. थोडा वेळ लागत आहे, नक्कीच वेळ लागत आहे, पण मला व्यवस्थित सगळे उत्तर द्यायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला सीचं झालं एफ. सीचं एफ 2 याच्यानं होते बघा. सीचं एफ झालं, सीचं एफ कुठं होते, अजूनही व्यवस्थित सगळं लिहितो तुम्हाला. उत्तर व्यवस्थित मला सांगायचे आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता सीचं एफ झालं, सीचं 1 2 सोडून तिसऱ्याला झालं. एफचं आय झालं, 1 2 सोडून तिसऱ्या नंबरला. आता एल सोडून 1 2 सोडलं तर ओ यायला पाहिजे. ओ पासून सुरुवात, सगळीकडे ओ आहे. त्याच्यानंतर मधातला अंक जर बघितला आपण तर जी आहे. जीचं काय झालं, के झालं. 1 2 3 सोडलं मधातल्या अंकाला तर एस ला 3 सोडावं लागणार. 1 2 3 सोडले, डब्ल्यू यायला पाहिजे मधात, तर डब्ल्यू 2 मध्ये आहे की नाही. दोन्ही ह्या दोन याच्यामध्ये हे दोन उत्तर नसणार. एक्स झालं, एक्स झालं 1 2 3 4 सोडल्यावर, तर ह्या आईचे 4 पाठीमागे जायचे. 1 2 3 4 सोडले तर आपल्याला डी उत्तर यायला पाहिजे. हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. तर मला मॅथला 67 पहा, दोन्ही मिळून पाहिजे तुम्हाला, दोन्ही मिळून पाहिजे. दोन्ही मिळून जर एन टी असेल तर 95 मार्क, 90 ते 95 मार्काला तुम्हाला भेटून जाईल स्कॉलरशिप. चला, तर ह्या एक्स झालं सी, एक्स 1 2 3 4 5 ला झालं. त्याच्यानंतर एच 1 2 3 4 5 ला झालं. तर हे एनचा 5वा नंबर, एनचा 5वा नंबर 1 2 3 4 5 ला एस पाहिजे. एस पासून सुरुवात 2 जागी आहे. हे 2 उत्तर तर नसणार आहेत आपले. त्याच्यानंतर एमचं झालं ओ, एमचं झालं 1 सोडूनच झालं, एमचं झालं ओ. ठीक आहे. त्याच्यानंतर एसचं होईल, एमचं झालं ओ, एसचं होईल 1 सोडून यू येईल. मग यू इथे हा पर्याय त्याचा बरोबर आहे, योग्य बरोबर आहे. हा, जे पण उत्तर आहे ते आपण पद्धतशीर पाहणार आहे, एक्सप्लेन करून आपण करतोय सगळं. ठीक आहे. आता हे थोडे व्यवस्थितपणे करायचे असतात. ठीक आहे. याचं उत्तर आता लॉजिक, काही प्रश्नाचे उत्तर जास्त वेळ जाईल, त्याच्यामुळे मी याचं डायरेक्टच सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर याचं उत्तर जे होतं आपल्याला, याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं याचं. हे 98चे झाले. पहा, इथं थोडं कमी जास्त आहे ना, 17 आहे तिथे. इथं 9चा वर्ग. आता हे काही प्रश्न असे आहेत की चुकीचे पण आहेत. हे वाढलं, त्याच्यानंतर हे कमी झालं, मग अजून कमी झालं. तर हे 8 11 काय होऊ शकते याचं उत्तर? याचं उत्तर काय आहे तुम्हाला वाटते? काही प्रश्न उत्तर कॅन्सल होऊ शकतात. हा, कॅन्सल झाले तर तुम्हाला मार्क वाढणार आहे त्याचे. आता याचं लॉजिकच कुठे लागत नाही, हे ना. 100 मधून नाही, असं पण नाही करू शकत आपण, घन वगैरे असं पण नाही करू शकत कुठे. ठीक आहे. तर हे मला वाटते थोडस विसंगत जर पर्याय म्हणलं तर मला 122 हा डाऊटफुल आहे. कारण कमी कमीने जाणणार ना विसंगत शब्द आपल्याला. 122 पण काय विचारलं काय तर पुढील विशिष्ट गट दिलेल्या प्रयाची ज्या गटाशी जुळतो तो शोधून काढायचा. ह्या गटाशी जुळतो असा आपण समसंख्याच आहेत ह्या, आणि 14च्या पाड्यात नाही. याला अर्धे केले 49, याला अर्धे केले तर 61, हे पण नाही होणार, हे ना. सगळे 4ने भाग जाणाऱ्या पण संख्या नाही तर, हे की नाही. याचं उत्तरच काढू शकत नाही आपण. आपण मी भरपूर प्रयत्न केला. 23 7 91, 23 7 पण जातो. याला 7 जाणारे ही संख्या नाही, 13 जाणारे नाहीत. म्हणजे हे थोडासा आगाऊ प्रश्न आहे. आगाऊ प्रश्नाची मार्क भेटण्याची शक्यता नक्कीच तुम्हाला आहे. चला, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहिला आपण. पहिले सगळे आपल्याला काय होतं, आपल्याला सूचना काय दिली, खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रमाने बदलल्या आहेत.
त्याचप्रमाणे प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला काय कोणती आकृती येईल. पहिले तर सगळे जण वरीवर विचारे, मग हे मधातला खाली गेला, हे की नाही, मग मधातला तर खाली गेला, मग 3 नंबरचा खाली गेला, मग पहा, मग 2 नंबरचा खाली गेला, पहिला 1, त्याच्यानंतर 3, आता अजून एक खाली जाण्याची शक्यता आहे. 1, 3, मग 2 नंबर, नंतर 4 नंबर हा जाऊ शकतो खाली, हे की नाही. आता थोडेसे कन्फ्युज वाले आहेत प्रश्न, हे की नाही. पहा, इथं 1 खाली गेलेला आहे, इथं 2 खाली गेलेत, त्याच्यानंतर 3 खाली गेले, नंतर 4 खाली नक्कीच जायला पाहिजे. ठीक आहे. तर कोणत्या क्रमाने गेले? 1, पहा अजून एक पाहू, ती मधातला गेला, मधातला गेल्यानंतर 1 सोडून गेला, त्याच्यानंतर अजून 1 सोडून गेला, त्याच्यानंतर अजून 1 सोडून, 1 सोडून म्हणजे हा आपल्याला खाली जायला पाहिजे. म्हणजे हे चारीला चारी आपले हा खाली जायला पाहिजे, हा इकडचा. ठीक आहे. तर हा इकडचा खाली गेलेला आपल्याला पहा, हे वरचे तर जशा तसे पाहिजे का. हा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आता पर्याय क्रमांक 1 मी जे पण सांगणार उत्तर कॉन्फिडेंटली सांगणार तुम्हाला 100%. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक नाही नाही, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये वरी दोन्हीकडे हे आहे, हे की नाही, हे नसणार आहे, मग दोन्हीकडे नाही पाहिजे. ठीक आहे. तर इथे पण वरी 2 आहे, इथं वरी 2 आहे, हे पण नसणार आहे. इथं 4 आहेत खाली आणि इथं 3च आहेत. इथे 4 खाली आहेत की नाही, मग हे नसणार आहे, हे उत्तर असणार. 4 खाली पाहिजेत, हे की नाही, 4 खाली, पण वरी इथं 2-2 आलेत, हे की नाही, तर ते त्याच्यामुळे ते चुकीचेच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 4च याचं उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, हे अँटी क्लॉकवाईज 90 न गेला, अँटी क्लॉकवाईज 90 न गेला, अँटी क्लॉकवाईज 90 न, मग ही पहिली आकृती पूर्व स्थानावर येईल. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता ह्या दोन्ही आकृत्या एकसारख्या दिसत आहेत, हे की नाही, काही फरक वाटतंय का तुम्हाला? हा, इथलची रेष, ही रेष इथलची पाठीमागे गेली, त्याच्यानंतर इकडे गेली, इथं गेली, आणि ही पूर्व पदावर येईल. पूर्व पदावर म्हणजे ही पहिली आकृतीच आपली लास्टची राहणार आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर. तुमचं मनपूर्वक आभार आहे माझ्याकडून. आणि व्हिडिओला असंच साथ देत जा. आपल्या चॅनलला स्क्रीन नसते, पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता हा इकडे गेला बिचारा, हे की नाही, मग इकडे वरी खाली वरी गेले, हे की नाही. हा यानं तोंड बदललं, तोंड बदलून इकडे गेला, हे की नाही. मग तो पहा, मग तो पुढे जाईल, म्हणजे मधात जाईल. हा काय झाले, 1 झाले, 3 झाले, 1 2 3 4 5 झाले, 1 2 3 4 5 6 7 झाले. आता आपल्याला 9 काड्या पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 काड्या फक्त ह्या पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. एवढं सोपं होतं. इथं 1 काडी आहे, इथं 3 काड्या